आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरात सिलेंडरच्या स्फोटामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। बदलापूर पश्चिमेच्या मांजर्ली भागात एका इमारतीच्या आवारात गवताला आग लावली जात होती। याच वेळी शेजारी असलेल्या हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला। हा सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता की सोसायटीमधील अनेक फ्लॅटच्या स्लायडिंगच्या काचा फुटल्या। त्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान एका फ्लॅटमध्ये एक लहान चिमुकली बेडरूममध्ये झोपली होती। त्याच वेळेस त्यांच्या स्लायडिंगच्या काचा फुटून त्यांच्या घरात सर्वत्र पसरल्या। सुदैवानं या चिमुकलीला कोणतीही हानी झाली नाही। आमचे नामदेव प्लाझा या सोसायटीचा वॉचमॅन हा येथील गवत जाळत होता। साफसफाई करायला सांगितली होती आम्ही, त्याला गवत जाळत होता। तर त्याने गवत जाळलं होतं आणि बाजूला एक हातगाडी होती, भंगार हातगाडी, जवळजवळ वर्षभर झाला असेल ती भंगार हातगाडी होती। तर ते हातगाडीला सुद्धा त्या गवत जाळल्यानंतर त्या हातगाडीला आग लागली असावी आणि ती आग लागल्यानंतर त्या हातगाडीमध्ये सिलेंडर होता, तर तो स्फोट झाला। इव्हन माझी 4 व्हीलर सुद्धा त्या हातगाडीच्या बाजूला होती। ती माझी 4 व्हीलर त्या वॉचमॅनने येऊन मला काढायला सांगितली आणि ती मी 4 व्हीलर बाजूला सुद्धा केली आणि आम्ही 10 मिनिटं स्वतः उभे होतो इथं, माझी लहान मुलगी आणि मी इथे उभे होतो। 10 मिनिटं झाले, आम्ही जस्ट घरी गेलो, घरात पोहोचलो पण नाही, पायऱ्या चढत होतो। तर तेवढ्या याच्यात तो स्फोट झालेला आवाज आला आणि तो बघायला आलो तर इथे त्या हातगाडीमध्ये सिलेंडरची टाकी होती अशी शंका आहे आणि त्याचा स्फोट झाला असावा असं दिसतंय। किती घरांचं नुकसान झालंय? एक इथे जवळजवळ 4-5 घरांचे काचा फुटलेल्या आहेत। बाकी कोणाची कुठल्याही पद्धतीचं दुसरं काही नुकसान झालेलं नाही। म्हणजे कोणाला वॉचमॅनला थोडंसं नॉर्मल तो गवतच जमा करत होता तिथे, आता त्यामुळे त्याला थोडंसं नॉर्मल भाजलेलं आहे। दरम्यान आग लागल्याची माहिती बदलापूर अग्निशमन दलाला कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवली। दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत एक जण जखमी झालाय। पब्लिक मीडिया, बदलापूर।